जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरतीची अपडेट आपण घेऊन आलेलो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे पत्र जाहीर झालेलं आहे ते आहे प्रशिक्षणासाठी. ज्या विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण बाकी आहे आणि यानंतर नवीन भरतीसुद्धा होण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, प्रशिक्षण सेंटर कुठे असतं आणि किती लोकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, केव्हापासून देणार आहे, सर्व काही या परिपत्रकामध्ये आहे. तर बघा, 20/9/2024ला हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे आणि विषय बघू शकता, अप्रशिक्षित वनरक्षकांचे 6 महिन्याचे प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत. कालावधी बघा, 30/9/2024 ते 28/3/2025. नवनियुक्त वनरक्षक 2024. उपरोक्त विषयांकित प्रकरणी नवनियुक्त अप्रशिक्षित वनरक्षकांचे 6 महिन्याचे प्रशिक्षण सत्र सुरू करण्याबाबत नवनियुक्त वनरक्षकांचे नामांकने मिळणे कामी कळवण्यात आले होते. त्या अनुषंगाने कोल्हापूर, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे वनवृत्ताची नामांकने प्राप्त झालेली आहे. त्यानंतर पुढे बघा, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे वनवृत्तातील नवनियुक्त अप्रशिक्षित वनरक्षक यांचे प्रशिक्षण वनप्रबोधिनी, कुंडल व संचालक वन प्रशिक्षण संस्था जालना व पाल येथे 6 महिन्याचे प्रशिक्षण दिनांक 30/9/2024 ते 28/3/2025 म्हणजे जालना आणि पाल या 2 प्रशिक्षण केंद्रावर ट्रेनिंग देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने बघा, अप्रशिक्षित वनरक्षकांच्या उपलब्ध संख्येनुसार खालील तपशिलाप्रमाणे जागा वाटप करण्यात येत आहे. पुढे बघा, वनवृत्त दिलेला आहे. अप्रशिक्षित वनरक्षकांची संख्या दिलेली आहे. कुंडल वन प्रबोधिनी आणि ट्रेनिंग सेंटर बघा, जालना, पाल, शहापूर. एकूण वाटप दिलेलं आहे. तर बघा, कोल्हापूर मध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे त्यांची अप्रशिक्षितची संख्या बघा, महिला 74 आहे, पुरुष 74 आहे, महिला 39 आहे, एकूण 113. त्यानंतर बघा, नागपूर 180 पुरुष आहेत, 94 स्त्रिया आहेत, 274. त्यानंतर नाशिक बघा, 7 पुरुष आहे, 2 स्त्रिया आहे, एकूण 9 इथे अप्रशिक्षित आहे. त्यानंतर बघा, छत्रपती संभाजीनगर 35 पुरुष आहे, महिला 23 आहे, एकूण 58. त्यानंतर धुळे बघा, 16 पुरुष आहे, महिला रिक्त संख्या आहे आणि एकूण 16. एकूण जर बघायला गेलो, पुरुष उमेदवार अप्रशिक्षित 312 आहे, महिला 158 आहे आणि एकूण जर बघायला गेलो तर 470 आहे. आणि वनरक्षक मध्ये म्हणजे जालना या ट्रेनिंग सेंटरवर बघा, 61 पुरुष पाठवण्यात येणार आहे, 39 महिला उमेदवार पाठवण्यात येणार आहे कोल्हापूरमधील जे सिलेक्ट झालेले आहे आणि एकूण संख्या 30 आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पाल या ट्रेनिंग सेंटरवर बघा, नागपूरमधील 28 पाठवण्यात येणार आहे पुरुष, नाशिकमधील 7 पुरुष पाठवण्यात येणार आहे, छत्रपती संभाजीनगरमधील 35 पुरुष उमेदवार पाठवण्यात येणार, एकूण 70 उमेदवार हे पालला पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर शहापूरला बघा, एकूण नागपूरमधील 20 पुरुष पाठवण्यात येणार आहे, 2 महिला उमेदवार नाशिकमधील पाठवण्यात येणार आहे आणि एकूण जर बघायला गेलो पुरुष तर 20 पुरुष आहेत आणि 2 महिला आहे. एकूण ट्रेनिंगमध्ये वाटप जर बघायला गेलो तर कोल्हापूरचे 100 उमेदवार, नागपूर 144, नाशिक 9, छत्रपती संभाजीनगर 58, पुढे धुळे 16 आणि एकूण जर बघायला गेलो तर 327 म्हणजे 470 पैकी 327 हे उमेदवार पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर बघा, पुढे काय म्हटलं आहे, संचालक वन प्रशिक्षण संस्था शहापूर यांना यापूर्वी वाटप केलेल्या 58 अप्रशिक्षित नवनियुक्त वनरक्षकांशिवाय वरील तक्त्यात नमूद 22 अप्रशिक्षित वनरक्षक अतिरिक्तरित्या वाटप करण्यात येत आहे. म्हणजे याआधी 98 हे पाठवण्यात आलेले आहे आणि हे अतिरिक्त 22 याच्यामध्ये ॲड होणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे शहापूरला ट्रेनिंग सेंटरमध्ये 22 ॲड झालेले आहे आणखी.